1 जुलैपासून देशामध्ये 5 मोठे बदल होणार आहेत। LPG सिलेंडर आणि ATFच्या किमती या बदलणार आहेत। तर आधार कार्डवर ईमेल ID अपडेट करण्याची नवीन सुविधा आता उपलब्ध होणार। 1 जुलैपासून कोणते 5 बदल होणार आहेत ते पाहूया। 1 जुलैपासून सर्वात मोठे 5 बदल आता यामध्ये करण्यात येणार आहेत। यामध्ये घरगुती गॅस बाबत सर्वात मोठे बदल आता करण्यात येणार आहेत। घरगुती गॅसच्या किमतीमध्ये भयंकर महागाई वाढण्याची परत एकदा शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत। रेशन धारकांसाठी 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी देखील या ठिकाणी आता आली आहे। यामध्ये गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात येणार आहे। म्हणजेच 1 जुलैपासून रेशनधारकांना गहू आणि तांदूळ वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात आली। किती किलो वाढवून देण्यात येणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। रेशन कार्ड घरामध्ये असेल तर 2 नव्या योजनांची घोषणा यामध्ये करण्यात आल्या। आता पेन्शनधारकांसाठी एक नवीन बदल आहे। अखेर पेन्शनधारक जिंकल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 5 वर्षानंतर पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आता जुलै महिन्यामध्ये लागू करण्यात येत आहेत। 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे। तसेच वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। 1 जुलैपासून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यामध्ये पेन्शन आता पेन्शनधारकांना वाढवून मिळणारच आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी एक नव्या योजनेची घोषणा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। ज्या नागरिकांचं खातं SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलं असेल त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल यामध्ये आता करण्यात आले आहेत। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एखादी FD केली असेल किंवा पोस्टात खाते असेल तर खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नवीन नियमावली 1 जुलैपासून लागू होत आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची पुढच्या आता वाट बघत असाल आणि कधी येणार याची तारीख सांगण्यात आल्या। तसेच आता या ठिकाणी आता कर्जमाफीचा 2 लाख रुपयांचा जो आता तुम्हाला निधी मिळणार आहे त्याची तुम्ही वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता कधी येणार आणि कर्जाचे 2 लाख रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामधून कधी या ठिकाणी माफ होणार याची तारीख जाहीर करण्यात आल्या। लाडक्या बहिणीचा 1500 रुपयांचा हप्ता घेत असाल तर जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार। तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू कोणत्या महाग केल्या जाणार आहेत, कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत याचा परिणाम तुमच्या खिशावर कशा पद्धतीने बसणार आहे, खिशाला तुमच्या कात्री कशा पद्धतीने आता लागू शकते, यामधून कसं वाचायचं आहे। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये 1 जुलैपासून काय काय बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे नक्की आता इथून पुढे लक्ष देऊन बघा। 1 जुलैपासून देशभरात 5 नवीन बदल आता लागू करण्यात येणार। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार। त्यामुळे 140 कोटी जनतेच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डाबद्दल नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात येत आहेत। आधार कार्डच्या संदर्भात नवीन नियम तसेच बँकेच्या खात्यासंदर्भातील नवीन नियम या ठिकाणी 1 जुलैपासून लागू होत आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी नवीन या ठिकाणी काय काय आता नियम आता बदलण्यात आले आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या घरामध्ये येत असतील तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यावरती सुद्धा नवीन नियम या ठिकाणी लागू केलेत। तसेच त्याचबरोबर तुम्ही शेतकरी जर असाल तर शेतकऱ्यांसाठी देखील नमो किसान योजना तसेच PM किसान योजना आणि पीक विमा कर्जमाफी योजना यासाठी तुम्हाला आता मोठा दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणा या ठिकाणी आता करण्यात आल्या आहेत। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिल्या। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सरकारकडून आल्या। सर्व नियमामध्ये पुढील महिन्याच्या या ठिकाणी जुलैपासून आता मोठा बदल होतोय। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमामध्ये 1 जुलैपासून या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येतो आहे। कोणता बदल करण्यात येतोय नक्की बघा। 1 जुलैपासून सर्वात मोठे 5 बदल करण्यात येत आहेत। त्यामुळे वेळीच आपण काय काय नियम पाळायला हवेत, कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत
हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय काय बदल होणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती इथून पुढे काळजी घ्यायची आहे। सर्व नियमामध्ये आता प्रचंड असा मोठा बदल या ठिकाणी होतोय, जो 1 जुलै 2026 पासून सर्वांना या ठिकाणी आता लागू केला जातोय। याचं पालन तुम्ही आता नक्की या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे। यामध्ये काही चांगल्या बातम्या देखील आहेत, तर काही धक्का देणारे आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये नियम आता सांगण्यात आले आहेत। तसेच 1 जुलै 2026 पासून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून म्हणजेच मोदी सरकार आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 मोठ्या आनंदाच्या घोषणा आता करणार आहेत। त्या घोषणा ऐकून सर्वच लोकांना आता आनंद या ठिकाणी होणार आहे। तर बघा कोणकोणत्या घोषणा सरकार करणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये अशा कोणत्याच मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत करण्यात आलेल्या नव्हत्या। इतक्या मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आता नरेंद्र मोदी दोघे मिळून आता सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा या ठिकाणी करणार आहेत। जे 18 वयावरील आहेत या सर्वांसाठी या घोषणांचा सर्वाधिक फायदा या ठिकाणी आता होणार आहे। 1 जुलै पासून सर्व नियमामध्ये बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात येतोय। आता बघा यामध्ये पेन्शनधारकांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत, शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी सध्याला चालू आहे त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील आली आहे। त्यानंतर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यामध्ये देखील काही नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात येतोय। त्यानंतर देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील काही नियमामध्ये 1 जुलै पासून बदल करण्यात येतोय। पिवळे व केशरी दोन्हीपैकी कोणतेही रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील काय काय नियमामध्ये बदल करण्यात येतोय नक्की बघा। आता बघा या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडर असेल, तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल तर तुमच्या घरात गॅस सिलेंडर जर वापरत असाल तर यामध्ये देखील नियम आता सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये बदल करण्यात आता येऊ लागले आहेत। आपण ओळीने सुरुवात करूया। बघा कोणकोणत्या नियमामध्ये 1 जुलै पासून मोठा बदल यामध्ये करण्यात येतोय, कोणकोणत्या नियमामध्ये नेमकं तुम्हाला काय काय बदल होतोय हे सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिल्यांदा आपण पाहूया तुमच्या घरामध्ये असणारं पिवळं व रेशन कार्ड हे या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी नेमका काय काय बदल या ठिकाणी करण्यात येतोय। या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता रेशनधारकांना या ठिकाणी सांगण्यात आल्या। येणाऱ्या जुलै महिन्यापासून आता या ठिकाणी आनंदाच्या बातम्या रेशनधारकांसाठी लागू होत आहेत। बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व समजून घेऊया 1 जुलै पासून नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये काय काय बदल होतोय, या नियमामध्ये नेमकं कोणकोणते बदल होणार आहेत, तसेच कोणत्या नियमाचा तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त फटका तुमच्या खिशावर पडणार आहे, तुम्हाला काळजी या ठिकाणी कोणती घ्यावी लागणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव 1 जुलै पासून वाढणार आहेत, सर्व काही या ठिकाणी आपण आता जाणून घेऊया। आता बघा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भरपूर गोष्टींचे दर महिन्याच्या या ठिकाणी 1 तारखेला बदलत असतात, तुम्हाला पण चांगलंच माहित आहे। तसेच काही नियमामध्ये या ठिकाणी बदल होत असतात, काही गोष्टी या ठिकाणी महाग होत असतात तर काही गोष्टी स्वस्त होत असतात। त्यामुळे महाग असलेल्या गोष्टी वस्तू आधीच तुम्ही खरेदी करणं गरजेचं असतं। अशा पण काही योजना या ठिकाणी सुरू होत असतात ज्या सरकारच्या माध्यमातून नवीन प्रत्येक महिन्याला या ठिकाणी सुरुवात होत असते। सरकार काय करत असतं, काही अशा योजना असतात त्याच्या नियमामध्ये या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून बदल करत असतं। तसाच नियम 1 जुलै 2026 पासून आता लागू होत आहे, ज्याचा परिणाम देशातील 140 कोटी जनतेवर आता होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेगवेगळे या ठिकाणी आता 4 पैकी 10 मोठे नियम बदल झालेत। यामधील शेवटचे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। ते नेमकं नियम कोणते असणार आहेत नक्की बघा। सरकारने जे काही नियम आता 1 जुलै पासून लागू करणार आहेत त्यामध्ये सर्व या ठिकाणी नियम ऐकून महिला आणि शेतकरी आता आनंदित होणार आहे। त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भातील देखील सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आल्या। सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती आता या ठिकाणी आल्या। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा बदल होतोय रेशन कार्ड धारकांना, ज्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी मोठा बदल आता करण्यात येतोय। पिवळे व केशरी रेशनधारक तुम्ही जर असाल तर राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आल्याचं आता पाहायला मिळतंय। आता तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत जे गहू आणि तांदूळ तुम्हाला घेण्यासाठी आता रांगेत रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला या ठिकाणी आता वेळ जो पहिला जात होता
तर तुम्हाला रांगेत जाऊन तुम्हाला उभारण्याचा रेशन धान्य दुकानामध्ये त्रास जो होत होता तर तो पूर्णपणे जुलै महिन्यापासून संपणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक रेशनधारकांना सांगण्यात आलंय, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला या ठिकाणी घरी आणून कोण रेशन दुकानातील धान्य आता या ठिकाणी घरी आणून कोण देणार का, तर घरी आणून तुम्हाला देणार आहे का असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून जे मिळतं ते तुम्हाला आता दुकानामध्ये रांगेत जाऊन उभा राहून गहू आणि तांदूळ सध्याला आणण्याची अजिबात इथून पुढे गरज आता भासणार नाहीये. कारण की केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकला आहे. प्रत्येक गावाला सरकारकडून 2 टेम्पो या ठिकाणी दिले जाणार आहेत. सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख सुद्धा आता जुलै महिन्याची जाहीर करण्यात आल्या. म्हणजे ही तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. या तारखेला तुम्हाला घरामध्ये आता सरकारच्या माध्यमातून टेम्पोद्वारे गहू आणि तांदूळ या ठिकाणी टेम्पोमध्ये भरला जाणार आहे आणि तुमच्या पत्त्यावर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी आता दिला जाणार आहे. ज्यावेळी गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून राशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी येत असतं त्याच तारखेला टेम्पोद्वारे आता तुमच्या घरामध्ये रेशन या ठिकाणी आता येणार आहे. तुम्हाला तुमचं रेशन कार्ड चेक करून गहू आणि तांदूळ मोफतपणे घरपोच सेवा दिली जाणार आहे. याची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. आता बघा रेशन धान्य तुम्हाला घरपोच सेवा देणार आहे. याच्या माध्यमातून आता तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आल्या. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी तारीख ऐकलेली आधी असणार आहे, परंतु सरकारने काल एका मीटिंगमध्ये अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर केल्या. आता तुम्हाला गहू आणि तांदूळ जो टेम्पो सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ तुमच्या या ठिकाणी घरामध्ये घर बसल्या सरकारच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे. याची तारीख आता जाहीर सरकारने केलेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मागच्या महिन्यापासून हा टेम्पो जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये जे काय आता गाव आहेत तिथून तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत घेऊन आता येणार आहे. परंतु या ठिकाणी या महिन्यापासून आता कडक अंमलबजावणी सुरू होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नव्हतं मागच्या महिन्यामध्ये. परंतु आता मात्र 100% सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला 2 टेम्पो आता रेशन धान्य दुकान या ठिकाणी जे आहे तर ते रेशन धान्य वाटपासाठी दिले जाणार आहेत. ज्याच्या माध्यमातून आता रेशनधारक जे आहेत त्यांना दुकानामध्ये बोलवून आता तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि तुमचा घरचा पत्ता, मोबाईल नंबर वगैरे घेतलं जाणार आहे आणि या ठिकाणी एका अर्जावर तुम्हाला आता हे अर्ज भरून द्यावं लागणार आहे. कारण बघा, तुमच्या पत्त्यावर प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेशन धान्य जे आहे गहू आणि तांदूळ तुम्हाला आता टेम्पोद्वारे सरकारच्या माध्यमातून मोफतपणे दिलं जाणार आहे. आता बघा, सरकारची गाडी येऊन तुम्हाला धान्य घर बसल्या देणार आहे. आता घर बसल्या मोफत धान्याची गाडी आणून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. याची तारीख काल सरकारच्या मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आल्या. नेमकं कधीपासून तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ आता दिलं जाणार आहे ही तारीख आता मित्रांनो लगेचच 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. सरकारकडून काल तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या. यासाठी रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे घर बसल्या तुम्हाला जर गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून टेम्पोद्वारे आता आणून द्यावे असं वाटत असेल तर कोणता अर्ज सरकारला भरून द्यायचा आहे, नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून घरी आणून दिलं जाणार आहे नक्की बघायचं आहे. याची तारीख आता कोणती आहे, अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. परंतु त्याआधी आता कोणत्याही व्यक्तीचं जर तुमच्या घरामध्ये 60 वयाच्या वरील व्यक्ती असतील, तुमचं पण या ठिकाणी आता 60 वय असेल तर या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर तुम्हाला लाभ काय काय भेटणार आहे बघा. शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, तुमच्या घरामध्ये आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचा हप्ता येत असतील तर तुमच्यासाठी सुद्धा काही नियमामध्ये मोठा बदल मित्रांनो या ठिकाणी करण्यात आला आहे. सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा नवीन नियम या ठिकाणी आलेत. यासाठी घरगुती गॅस सिलेंडर तुमच्याकडे असेल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्यासाठी देखील आता पुढे नियम नवीन आलेत. तुम्ही कोणत्याही बँकेत जर या ठिकाणी खातं उघडला असेल तर तुमच्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे नियम 1 जुलैपासून या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असतील तर आता काय काय नियम आता बदल करण्यात येतोय. लाडक्या बहिणीचे पैसे कोण जर घेत असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक वाईट बातमी आणि एक चांगली बातमी आल्या. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या घरामध्ये आता मुलगी किंवा सून कोण पण लाडक्या बहिणीचे पैसे बायको वगैरे घेत असेल तर तुम्ही स्वतः लाडक्या बहिणीचे पैसे घेणाऱ्या व्यक्ती असाल तर सरकारच्या माध्यमातून जो हप्ता आहे तर तो तुमच्यासाठी सरकारने आतापर्यंत एक वाईट बातमी दिल्या. या ठिकाणी आता तो म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल, तुमची बायको या ठिकाणी आता लाडक्या बहिणीचे पैसे घेत असतील तर तुमच्या घरामध्ये शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेचा पैसे मिळत असतील
तर लाडक्या बहिणी तुमच्या कोण असतील तर एखादी सून असेल, बायको जर असेल तर जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधी येणार आहे, जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींना अजून एक महत्त्वाची सूचना सांगण्यात आल्या. सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगून टाकले की एका योजनेचा कोणतरी तुम्ही लाभ घेऊ शकता, नमो शेतकरीचा घेऊ शकता किंवा लाडकी बहीण योजनेचा तर तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आल्या ती म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या. ती म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे पुढे सांगणार आहे. आनंदाची बातमी या ठिकाणी पुढची पेन्शनधारकांसाठी आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय ते पण तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगतो. पण तत्पूर्वी तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर जर आता वापरत असाल, कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर जर वापरत असाल, तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मित्रांनो सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी सांगण्यात आल्या. तुम्ही जर शेतकरी असाल, PM किसान बद्दल, नमो किसान बद्दल आता बातमी पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे. 1 जुलै 2026 पासून काय नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी आले त्यासाठी सर्वात अत्यंत महत्त्वाचे नियम आता आलेत. लक्ष देऊन बघा. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना याच्या बाबतीत एक महत्त्वाचं अपडेट आलंय. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता 90 जो आहे तर तो वाढवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गरजा वाढलेत, महागाई वाढल्या, त्यामुळे केंद्र सरकारने डायरेक्ट आता शेतकऱ्यांना हप्ता या ठिकाणी 3000 रुपये नमोचा हप्ता सुद्धा सरकार वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतं. मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी आणि PMचा हप्ता पुढचा कधी येणार आहे बघा. PMचा योजनेचा हप्ता 3000 रुपये आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चर्चा सुरू झाल्या. आता प्रत्येक घरामध्ये आता LPG गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर, याला LPG गॅस सिलेंडर एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या. ज्यावेळी आपण गॅस सिलेंडर संपतो त्यावेळी आपण फोन करतो आणि गॅस सिलेंडर आता या ठिकाणी मागवतो. म्हणजे कंपनीमध्ये फोन लावतो आणि फोन केला की गॅस येत असतो. परंतु यामध्ये आता चोरी होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलंय. ही चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आयडिया तुमच्यासाठी आता या ठिकाणी शोधून काढली आहे. सरकारच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडर चोरी होत होता पहिला, पण त्यामध्ये आता आळा बसणार आहे. यासाठी महत्त्वाचं काम सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलंय. काय काम करायला सांगितलंय ते तुम्हाला पुढे सांगतो. परंतु त्याआधी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आल्या. मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्यावेळी पेन्शनधारक तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा कोणत्याही सरकारी बँकेमध्ये पेन्शन काढायला जाता त्यावेळी बँकेमध्ये कायम गर्दी असल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला आता स्टेट बँकेतील कर्मचारी सुद्धा पेन्शनधारकांना कधी या ठिकाणी मागच्या वेळीपासून नीट बोलत नव्हते, किंमत देत नाहीत. तुमच्या पेन्शनबद्दल एखादी माहिती जर त्यांना विचारायला गेलं तरी सुद्धा ते नीट विचारता तुम्हाला येत नाही. यासाठी पेन्शनधारकांसाठी वयाच्या 60 वरील रिटायरमेंट पेन्शनधारकांसाठी म्हणजे 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय पेन्शनधारकांसाठी घेतला आहे. तो म्हणजे पेन्शनधारकांना स्टेट बँकेत आता वेगळा काउंटर आता खोलण्यात येणार आहे. इतर सरकारी बँकेमध्ये आता उघडण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे. या काउंटर्समध्ये तुम्ही आता तुमची पेन्शन कोणत्याही गर्दीशिवाय काढू शकता. पुढचा नियम आता आलाय तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याची सुविधा मिळणार आहे. आणि तुम्हाला टेम्पोद्वारे घरी आणून सरकार तुम्हाला अन्नधान्य देणार आहे. जी टेम्पो आता तयारी सुरू आहे ती पूर्णपणे सरकारने आता चालू केल्या. म्हणजे बघा प्रत्येक गावाला सरकारकडून 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून आता घर बसल्या गहू तांदूळ तुम्हाला मिळणार आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मित्रांनो घर बसल्या तुम्हाला गहू तांदळाचा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता देण्यात येणार आहे. आता बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. अर्जंट सूचना आहे, कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये आता वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी आता काम करून घ्या. ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी सरकारकडून दिल्या. मुख्यमंत्री वयश्री योजना पहिला चालू होती, मागील 1 वर्षाला बंद होती. 4 वर्षांच्या पाठीमागे ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेचे पैसे या ठिकाणी मिळत होते, परंतु आता बंद केलेत. परंतु आता सुद्धा तुम्हाला 3000 रुपये परत एकदा आता महिन्याच्या महिन्याला चालू करण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेत येणाऱ्या पेन्शनधारकांना एक नवीन सूचना सांगण्यात आल्या. कोणत्याही पेन्शनधारकांना आपलं जीवन प्रमाणपत्र म्हणजेच पेन्शन जिवंत नसताना सुद्धा खोटी जीवन प्रमाणपत्र सादर करू नये असं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. त्यामुळे पेन्शनधारकांनो लाईफ सर्टिफिकेट आता तुमच्या घरातील पेन्शनधारक जिवंत असेल तर सादर करा, अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट LPG ग्राहकांसाठी त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर करून घ्यायचा आहे. कोणत्याही गॅस सिलेंडर कंपनी असेल जिथे जाऊन त्या कंपनीत आता नंबर रजिस्टर करून तुम्हाला घ्यायचा आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता 15 जुलैला येण्याची दाट शक्यता यामध्ये वर्तवण्यात आल्या. हे झाले आतापर्यंतचे बदललेले नियम.
त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.